आज आपण शिंपल्याचं कालवण आणि शिंपल्यांचं सुकं असं बनवणार आहोत। नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि माझ्या प्रीतीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता शिंपल्या स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। धुतल्यानंतर असे उकळून घ्यायचे आहेत। उकळल्यानंतर थंड करून घ्यायचे आहे पाणी। थंड झाल्याच्या नंतर पाणी वेगळं करून घ्यायचं आहे। आता हे पाणी फेकून न देता त्याची आमटी बनवायची आहे। आता शिंपल्यांमधलं हे जे मधला भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, असे मी काढून घेतले आणि एक थोडेसे काढून घेतले आणि थोडंसं मी असे अख्खे ठेवणार आहे। तर आता आमटी बनवायला घेऊया। तर इथे एका टोपात तेल गरम करून घेतलं, 7-8 लसूण पाकळ्या घातल्या। लसूण छान असा लालसर होईपर्यंत असा तेलात परतून घ्यायचा आहे। लसूण परतल्यानंतर आता कांदा घातला। कांदा छान असा तेलात परतून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। आता कांदा परतल्याच्यानंतर एक टोमॅटो घातला। टोमॅटो पण छान असा परतून घेतला तेलात। तर इथे कांदा, टोमॅटो, लसूण असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं परतून घेतलं। त्याच्यानंतर इथे मालवणी लाल मसाला घातला 1 चमचा। त्याच्यानंतर पाव चमचा हळद घातली। त्याच्यानंतर इथे कांद्या खोबऱ्याचं वाटण घातलं। आता मसाला, हळद आणि कांद्या खोबऱ्याचं वाटण छान असं तेलात परतून घेतलं। साईडला तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आणि जे आपण पाणी गाळून घेतलं होतं ना ते घातलं। त्याच्यानंतर इथे मी कुळीत पीठ घेतलं, त्याच्यात पाणी घालून असं पातळसं करून घेतलं, ते पण घातलं। त्याच्यात कुळीत पीठ लावल्याने आमटीला चांगली टेस्ट येते आणि थोडासा घट्टसरपणा येतो। चवीपुरता मीठ घातलं आणि इथे मी 10 मिनिटं असं उकळत ठेवलं। आता एका साईडला कालवण घातलं आणि 10 मिनिटं शिजवत ठेवलं। त्याच्यानंतर आता इथे आपण शिंपल्यांचं सुकं बनवूया। तर इथे मी भिड्याचा तवा घेतला आहे। भिड्याचा तवा नसेल तर कढई सुद्धा करू शकता। आता तेलात लसूण घातली 5-6 पाकळ्या। त्याच्यानंतर कांदा घातला। कांदा लसूण छान असं परतून घेतलं। त्याच्यानंतर इथे टोमॅटो घातला। टोमॅटो पण छान असा परतून घेतला। त्याच्यानंतर पाव चमचा हळद घातली। 1 चमचा इथे मालवणी लाल मसाला घातला। मसाला छान असा परतून घेतला। त्याच्यानंतर इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं। वाटण छान असं मिक्स करून घेतलं मसाल्यात। त्याच्यानंतर इथे मी शिंपल्या घातल्या मसाल्यामध्ये। छान असं शिंपल्या मसाल्यात परतून घेतल्या। चवीपुरता मीठ घातलं। त्याच्यानंतर आंबट होण्यासाठी इथे मी कोकम घातली। आमटी सुद्धा घालायची आहेत आणि सुक्यामध्ये पण घालायचे आहे, जसं आपल्याला आंबट पाहिजे त्या हिशोबाने। त्याच्यानंतर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं शिजवून घेतलं। ते ऑलरेडी शिजलेले असतात त्याच्यामुळे टाईम नाही लागत। आता 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं शिंपल्यांचं सुकं बनवून झालं आहे आणि एका साईडला आपलं शिंपल्यांची आमटी सुद्धा बनवून झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि इथे शिंपल्यांची आमटी आणि शिंपल्यांचं सुकं दोन्ही पण बनवून रेडी आहे। जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर भेटू दुसऱ्या रेसिपी, तोपर्यंत बाय बाय।